कोणत्याही प्राण्याचा हिंसा करू नका. तुमच्या पलकडे देऊ नाही. मानव सेवा हीच मानव सेवा. प्रगट हे बोले ईश्वर ब्रह्माची केले. रामाने धनी चरणे मध्ये ठेवले. नाशिवंत हे जाणार सकल ऐसा खतकार सावधान. मदना घडो कोण्या गुणाचा वृक्ष तुकाराम बाबा. आम्ही स्वतः मारकरी खेळकरी सगळे आम्ही मुलीची हत्या करायला लागलो. आणि कथा सांगतात की आमच्या भारतामध्ये चौसांना 7 लेकरं मारले तर त्याचं राज्य बुडालं. तुमचं काय होणार? त्याला 7च लेकरं मारले तर भारताला इष्टो लागला. आता कुठं तर 100-200 मुलीच्या ग्रुप ठेवायला लागले आपली शरण. तर आता तुमच्या भारताची काय हाल झाली? मंदिर झाले, महाराज झाले, पण या हत्या पाप लागते कशाचं लागते म्हणून बसलो आपण. पण वाईलो हो आणि इतिहास वाचवले, कथ्या वाचवल्या. आता हे जे बनलेली गोष्ट हाच विषय. तर आज आपल्या भारताचे काय शोधले आणि हा माणसाचे देव झाले. हे जे मंदिर बांधलं नसले देव माणसंच होते काही. आणि त्याचे काही नसल्यामुळे काही साहित्य नव्हतं. काय ते फोटो मूर्ती बांधल्या म्हणजे त्या लोकांची काहीतरी निशाणी राहतात. मग आपल्याही त्या प्रकारचं पार्वती लक्ष्मी काहीतरी अशा प्रकारचा फोटो करण्यासाठी आम्ही अवसराचे हे बनवायचे लेकर केले. आम्ही हे पुस्तक वाचले. सखुबाईचे काही विठ्ठलाला संसार केला सगळं. पण आपला हात लावला हे माझा अनुभव आहे. जे शंकर पार्वती ब्रह्मा विष्णू होते तेच तो काम करायला. कोणी गेला नाही, कोणी गेला नाही, तेच अवतार आहे. पण आपल्या आत्मस्वरूपाला आपण शिरलो. जोपर्यंत आपल्या आत्मस्वरूपाचं दर्शन होत नाही तोपर्यंत भगवंताचा पत्ता लागत नाही. आणि जोपर्यंत भूतने आपल्याला निर्माण होत नाही तो व्यक्ती लागतात. आपण तरुणी विधा करावे. आपण तरी तेव्हा नव्हे जेथे आधी आला तिथे लोक असतात. एवढी भक्ती आहे, सर्वांना आहे, विश्वास आहे. पण सत्य काय ब्रह्मविष्णू रत्तम सत्वती मुळाला ब्रह्मविष्णू म्हणजे रत्तम सत्व ब्रह्मविष्णू मध्ये ब्रह्मदेव उत्पत्ती करते म्हणजे हा माया करणारा हे देखील मला मिळाले. याला मध्ये ब्रह्मदेव उत्पत्ती करते आणि विष्णू रक्षण करते म्हणजे आत्मा. आणि शंकर स्वभाव भी करते, समाज भी करते. हरिपात्राने समागमावरी हरी झाला एकनाथ महाराज हे केलं का? आता हाच मार्ग ध्यान करा, ध्यान करा, ध्यान करा. सममध्ये उश्वासनावी शोभा करून आणि दममध्ये बाहेर सोडणं. आज रेचक कुंभट हरिपात्रामध्ये रेचक कुंभट करा. कुंभक मध्ये उश्वासनावी शोभा करा, रेचक मध्ये बाहेर सोडा. दिवसवासे घालून जाते परमात्मा भावदृष्टी. जीव नावीची आहे, शिवल्या कैलाश मध्ये आहे. वस्तू नाही, वस्तू नाही असे उचलून मांडायची वस्तू नाही. आणि ह्या 3 गुणावर उत्पत्ती, समाज आणि श्वास 3 गुणामध्ये ईश्वर याच्या पलीकडे ईश्वराची निर्मिती नाही, समाज नाही ना मृत्यू. 3 आणि ह्या महापंचभूत आहे पृथ्वी, आकाश, अग्नी, वायू, जल. आणि 4च खाणी होतात. 4च खाणी. 10 लाखापासून 1 लाख जन्मते. विजेपासून 1 लाख आहे, अंड्यापासून 1 लाख आहे, निर्भील
करायसाठी वाटायला लागले, पण हानी करायसाठी या माणसाला इकडं नाही. आणि आज माणूसच आहे जे काही कार्य करायला ईश्वर म्हणजे आत्मा सगळा माणूस करायला गावामध्ये पाटील आहे, सरपंच आहे, उत्पत्ती आहे, चलाचलापासून उत्पत्ती, जीवापासून जीव, जीवापासून जीव तयार झालेले चार खाण्यातून स्त्री ईश्वराची उत्पत्ती आहे. सहा या पाच तत्वाला या ध्यान आत्माचा प्रसन्न झाला हे पाठी तत्व होतात. आता हे आपणासारखे करीतात हे माणसं घडायला लागले, हे माणसं घडायले थरथर कापायले आपणासारखे करीतात नाही कारण लागले. संत बदल वासनेचे बिंदू करून गए हे वासना आपण ऐकत होतो कारण बाबाचे परमान हे आज पुढे तुला पाहता विठ्ठला रे विठ्ठल पंढरीमध्ये दिसत का असं व्हायला लागलं. आता तुझे डोळे उघडा, ईश्वर आहे, शब्द आहे, वस्तू नाही. ह्या माणसांना नाव दिले आत्मा परमात्मा अनेक नाव दिले. निर्गुण निराकार अविनाशी अखंड अमर सदाशिव आत्मा. आपण पाहूया आपणाशी आपला तो देव एक करून घ्यावा ते विना दिला होत नाही. आत्मा हे मला ध्यानातून सर्व काही साध्य झालेलं आहे. मी गुरु केला नाही, मंत्र नाही, तंत्र नाही आणि लाखो संख्या हे मी करत नाही, मंत्र दिला नाही. आता एवढे लोक काही होत असेल त्याच्या तयारीत माहिती, पण आमचं गुरु शिष्याचं जात नाही. पण जगामध्ये एक शास्त्राचं ज्ञान हे मला कळालं. हे जे काही घडायला लागले हे खोटं नाही. पहिले काय म्हणत होते, सवारी अंगात आली, डोला अंगात आला, देवी अंगात आली, गणपती अंगात आली, हे समजणं नाही हेच होय. आता जे तुम्हाला घडायला लागलेलं हेच होय. पण त्याचा वापर उलटा झाला. मूळ सरकारनं या देवी देवताच्या नावामुळे हे कोणी एवढं खरं नाही. मी सवारीला मानत होतो, डोळ्यासंग जात होतो, गणपत माझ्या पाया पडत होतो. मला वाटतं खरंच असं की बाहेरून देवाला येत असं पण नाही. काय हा पंढरी महाराज झालं लाल तुझ्या कधी मी प्रभावित मी केलं महाराजांची उघडली 9 महिने व्हायच्या गर्भामध्ये होतो आपण तिचा पोटा पांडुरंग होता आपल्याला चारची वरच घ्या. तो परमेश्वर आहे, ईश्वर व्यापक आहे, ईश्वर चालक आहे. माझी जीव स्त्री आणि पुरुष याचा प्रकट ईश्वर नाही. ज्ञानेश्वरी आहे मी अशी पान हे करते. ज्ञानेश्वरीमध्ये गुरु म्हणजे काय? आत्मा जगत गुरु. आत्मा जगता गुरु म्हणजे आत्मा. आणि मनातून शरण गुरुला जाय, मनातून शरण गुरुला जाय. तर हे काय झालं आणि हा शब्द मी महाराज आहे बाबा मी काय करू शिष्य केले आणि मला धूप मानायचे. मी ज्ञानेश्वरीमध्ये वाचलं की का तुम्ही पोरगो मला शरण या आणि मी तुम्हाला पापापासून मुक्त करतो. याचा अर्थ असं नसून ह्या जीवानं म्हणलं हे मला तुम्हाला शरण आहे, सगळे देव धर्म सोडून दे मला शरण आहे. कोण? आत्मा म्हणला ह्या मनाला. आत्मा म्हणला तू इकडे फिरू नको, भटकू नको, तू मला शरण आहे. पापापासून मी तुला मुक्त करतो. आणि ही गोष्ट मी सगळे काही देव केले मंडळी गाड्या पुढे भारत फिरलो. अखेर या शब्दात माझं मन आहे मनाची आत्माला प्रसन्न केलं, वाढून टाकून दिलं आणि हे तुमच्या मन करायला प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन काय? मन बुद्धीचे प्रधान, मना मागे नारायण. हे मन बुद्धी नारायण.
हे दोन गुण मागे गेले ते लगातार मागे हे तुकाराम बाबाचा महामंत्र आहे. मन बुद्धीचे बंधन मनाला घेणार नाही, मनाने बुद्धी मागे गेली. आत्मा समोर आला तोच नाम आहे. काय देव कुठे देव नाम आहे. शब्द आहे नुसता हा या माणसाचा त्या माणसामध्ये सगळे काही माणसाने ओळख दिली. आत्माला सत्ता दिली या माणसाला स्वभावासाठी नाश करायसाठी दिलं नाही. आणि पाप नाही कोणाही परवान्याला आपल्याकडून दुःख न देणं हे धर्म आहे भारताचा. जेवढे काय आंधळे डोळे खुळे माता पिता वडील सोच करतात लोकांमध्ये कोणतेही गरज नका. तुम्ही ज्ञानेश्वर काना महाराजांचे तुकाराम बाबा ज्ञानेश्वर जना मेला सगळ्याला हा माणसाला माणसासाठी गरज म्हणजे त्याचे फोटो असतं, त्याचं ज्ञान आहे. आणि त्यापैकी मी एक माणूस आहोत हे मला कळून आलं. माझ्यामध्ये जे आहे संपूर्ण तुमच्याकडे काहीच कमी नाही झालं. तुकामाने कैसे हे जगत गेले पूर्ण खरे आलं म्हणजे आपल्या आत्मस्वरूपापासून आपला राम न सांगितला तर एक काम तो कोणता देव आहे. न सांगितला तर एक काम हे डोळे पाहिले, कान ऐकायले, शब्द निघायले, स्वर ध्यानाला चालला तो कोण मानव हा मानवाला ते चार खाण्यापैकी हा मानव देवता श्रेष्ठ आहे. ईश्वराचा अवतार आहे. शंकर राम कृष्ण देवाचा आपले डोळे मागणे आणि हे हा सगळं तीन गुण्यामध्ये लक्ष्मी पार्वती शब्द आहे. तमापासून ह्या तीन गुण आहे. बरं विष्णू हे लक्ष्मी गायत्री पार्वती हे अवतार हे सत्य मला अनुभव आहे. तुमच्या पलकडे देऊ नाही. मानव सेवा हीच मानव सेवा. अज्ञान लोकांना अज्ञान समाजाला रस्त्यावर आणणं हे धर्म हेच देवाची पूजा. जिथे संत तिथं देव, देव तिथं संत. कुठे आहे कोणती पंढरी आहे. पंढरीची वारी आहे. माझ्या घरी अनेक नगरी तीर्थ बाबांना सांगलं आता हे फार पंढरी नाही आणि जिथं संत तिथं देव. किती लांब आहे का देव. हा तुकाराम बाबाचे प्रमाण आहे. हा तुम्ही देव हा मी संत तुम्ही देव. हा तुकारामाचे शब्द आहे. काही देवायचं नाही. हे मानव शिवाय हीच मानवशा हे मोठ्या देवाचे पुढा केले नाही. कधी केली बकरी होते, कोंबडे होते, भवानी खंडोबा सटवाई मर्याई स्वतः पाच बकरी माझ्या लग्नामध्ये पडत होते. ज्यावेळेला आणि ह्या मालिकामध्ये आलं की आत्माचं दर्शन झालं मला. मग दिसू लागलं तिकडे पाणी तिकडे मुलं जागा खाली नाही. एक प्राणी गवत काढून देखील झाडामध्ये देखील परमेश्वराचा आवाज आहे. आम्ही सर्वांमध्ये आहो. तर माझं पुस्तक आहे विश्वामध्ये आपण आपल्यामध्ये ईश्वर आहे तोच ईश्वर आहे. असेच होते असे काही कारणामुळे धर्माधर्माने आल्या, काही राजे आले म्हणजे हानी झाल्या आणि धर्मामध्ये खदर बदल झाले. पण आज या काळाला आपल्याला शोधता येते. आज स्वतंत्र झालो आपण आणि आज कुठे गेलं विज्ञान. एक भारतातील संस्कृती मी 25 वर्षे संघाच्या देशच्या आले. 25 वर्षांची माझी उमर होती त्यावेळेला आपल्या या भारताचे हाल होते. जमिनीमध्ये हाल नाही, घर नाही, दार नाही, रस्ते नाही, पाणी पियाला खेड्याच्या लोकांना काही लोक माझ्या भारतामध्ये मी सरळचा परवानगी दिली ते मला संपूर्ण माहिती आहे. पण स्वतंत्र झाल्यापासून आपला काल माणूस एकदम विज्ञानाला गेला की भारताची संस्कृती आहे. माणूस लहान नाही. आज कुठे गेला माणूस. आम्ही कुठे आहोत हा लहान थोडे अगोदर काढले तरी आपल्या भारताची संस्कृती बाहेर गेले आणि आपण मागे म्हणून बसलो होतो. आज आपल्या सरकारनं आपल्या स्वतंत्र झाल्यापासून बाहेरची कला पुरी आणाली आपल्या ऋषीमुनीची ही
जे जादू आहे महाजादू आहे. कंसाला आकाशवाणी झाली होती. ती आकाशवाणी आज आपल्या खिशामध्ये आली. विज्ञान झोप नाही. कंसाला आकाशवाणी झाली आज खिशामध्ये आली. विचार करा की काकाची संस्कृती आहे आपल्या खिशामध्ये आली. तिला इतके बिंदुले त्यामध्ये ईश्वांवर कोंदले हरिहराच्या मूर्ती बिंदुल्यात येती जाते. ह्या डोक्यानंच केलं हे टेलिफोन. हे फोन या डोक्यानंच केला. तुकाराम बाबाचा तिला इतके बिंदुले त्यामध्ये ईश्वांवर कोंदले हरिहराच्या मूर्ती बिंदुल्यात येती जाते. 5 मिनिटामध्ये बटन दाबलं. अमेरिकेत आज 5 मिनिटांमध्ये यायला ना वायर नाही काही नाही. हा तुमचं डोकं केवढं आहे. तो काय केवढा केवढा आकाश एवढा. रोकड माणसाचं आकाश आहे. तुम्ही आम्ही डोकं केवढं आहे. आपलं डोकं केवढं आहे. हॅलो मनाला कोण आणि ऐकणारा कोण आहे. तो काय केवढा केवढा अनुरे नो थोडा रोकड माणसाचं आकाश एवढा. तो काय कधीचा कधीचा सर्वच्या अधिकार तुम्ही आलेले तेच हे सत्य. पण आपल्या आत्मस्वरूपाचे वरच बोलायचे म्हणून आपण भटकत आहोत. पण आता भटकून काय अनेक शब्द असे जे काही थोडं तुमच्या देहामध्ये आहे हे मला म्हणालो गुरु केला नाही. गुरु केला नाही पण आत्मज्ञान तत्वज्ञान ईश्वरचं ज्ञान आणि विज्ञान ह्या कुठल्या गोष्टी केल्या. हे तुकारामाने जे शब्द वापरले होते ते माझ्या आज लक्षात आले. तुम्ही आम्ही आपल्याला थोडं जायला जेवढं लोक झाले आणि या माणसाला ज्ञान आणि बुद्धी दिली. बुद्धी एक ईश्वराची शक्ती आपल्याला याच्या घरावर काही करू शकतो. बुद्धी जर व्यक्त झाली तर पागल कपड्याची शोध राहत नाही. मला केवढी शपथ दिली. या माणसाला ही जाणी घाल 5 आणि पुढे 6 गोष्टी पाहिजे बाकी काय हे घाल 5 पुणे सुख आणि दुःख. हे सुख दुःख आहे सहज आहे. हाताने घडते निसर्गिक घडते. ह्या घटना सुख दुःखाचं सोडून द्या. शरीर आहे संसार आहे संसाराचं दुःख आहे. हे जन्माला काय ते झालं काय ते संसार दुःखाचं मूळ आहे. हे सगळं पण करा लागते. या अनुभव घेतला मी संसार केला सगळं केलं सुख दुःख गेला गाव पडले तरी पण सत्य काय याचा शोध करा. आणि 2च गोष्टी आपण जो आपल्या हितालो धन्य माता पिताची तुकाराम बाबा म्हणला. जो आपल्या हिता म्हणजे बरं काय बुरं काय आणि ह्या 5 करण्याच्या कोणच बोध केला नाही. कोणा ग्रंथाने मन बेकार आहे वाटणा बेकार आहे स्वतः बेकार आहे लेखन बेकार आहे बेकार आहे. हे मी हे वारं लागलं आणि आज ऐकलं होतं महाराजाचं कीर्तन एकदम बुडाडून पडून मला खरंच आहे रे बाबा. म्हणजे संसार बेकार आहे माया बेकार आहे. स्वतः मी एकदम या शब्द ऐकले आणि ही हवा लागली एकदम जंगलावली पडून. हे खरंच खोटं आहे. जेव्हा तिथे गेल्यावर मला हे ज्ञान झालं जंगलातून आज मला माया बेकार नाही प्रपंच पशु पक्षाला जोडा या माणसाला नको का हे सत्य खरं नाही. म्हणजे अनुभव नाही स्वतः हे कातून निघेलं. पहिले मला 2 बैलाने माझी मुलगी आणि मुलगा पत्नी 5च लोक आहोत माझी माया होते. मला भारत आणि देऊ पाहिजे नव्हता. पण आज काय झालं संसार पाहिजे पैसा पाहिजे पण याला ओळखला शाश्वत काय आणि नाशवंत काय आपलं हित कशामध्ये आहे. आणि मी परमेश्वराला कसं वश करेन. परमेश्वराला वश करण्यामध्ये प्रत्येक प्राणी वश आपले करून घ्या. अभिजी चराचर स्वती माझे घर दयाची मते असते होणार पुन्हा चराचे झाला माऊली ज्ञानेश्वर. वेळी वृक्ष वंचनी महासोई शंकराला नाद घेतला आणि घरामध्ये
नाही, पती पत्नीचा भरोसा नाही. काय झालं आमचं, कुठं झालं, कुठं फरक पडला हे आता शोधा. तुम्हाला मी सांगायला लावलो. 4 लेकर होते माझे, त्या माझी माया होते. आज विश्व कमी पडायला नाही. माझं माणूस द्या, माझं माणूस द्या. घरचं गेलंय तिथे त्याचं मागं पडले, पण आता हे माणसं हुडकायला लागले. कशी माया बेकार आहे, कशी संसार बेकार आहे, सगळं बेकार आहे. काही जानवर था, जानवर केला हरी तो गणेश तुकारामाचा. ह्या मंडळात तुम्हाला ज्ञान झालेलं आहे. सोपा आहे, दादा आहे, ध्यानाला बसा. तुम्हाला एक हेत मंदिर आहे, महिना 2 हे मारुती आहे मंदिर, मारुतीचा मंदिर असेल, कोणताही असेल, सगळ्यांना ध्यान केलं. रामाचा मंदिर आहे, रामनवमी करतो, महिना आपण पोटा वाचवतो. एकच गोष्ट सांगतो रामावर, ज्यावेळेला विश्वामित्र रामाला मिळाला होता यज्ञासाठी, यज्ञ भंग करू लागले. राजेश लोक फोन होते, ते काय पाहिले नाही, पण कथा तिथं राम 6 महिने श्रीमंत पगार घेऊन 6 महिने तीर्थ केले आणि घरामध्ये गप बसला. त्याच्यामध्ये यज्ञारांनी यासाठी आले सभेमध्ये. तिथं वैशिष्ट होते, अनेक ऋषी होते. तिथं रामाला बोलवलं, अरे बाबा हे विश्वामित्र आलेला याला यज्ञासाठी तुम्ही सहाय्य करायसाठी जा. वेदाले म्हणजे मी जातो, पण अंतिम सुख आहे हे योग्य वैशिष्ट पुस्तक आणले रामाचा. तिथे गोष्ट सांगतो तुम्हाला. अरे म्हणजे तू 14 वर्षाची वय तुझी, अरे तू राजांचा मोठा त्या समाधीचा पडतात माहिती. पुढे माझं ध्यानात सगळे जनाव गेला सगळ्या बाळाला समजा हेच केले. पाहुणानं जनाबाईच्या गौऱ्या बोलल्या, काय मोठी गोष्ट आहे. हुकूम केलं की काम होते. शिक्षणात रावणाची झाडीनिशी आखरीच्या युद्धाच्या वेळेला केला. रावणावर त्याला पोटात तपट झालं, आता मी कसा करणार, पण शिक्षेला पटावं या हिशोबाला शिक्षण उठून पाहिलं. आतरी ओळखून घेतलं आणि छातीतून आग्नी काढून दाईची जाळी विषयाळी आणि तीच आता हे मार्ग आहे. तुमच्या गावामध्ये जे झेंडा लावला हाच आहे. हे फुलाजी बाबा तयार केलेला नाही. आणि अनादी सनातन ज्याला लोकांच्या आपल्या मंदिरा बांधले त्याच लोकांची संपत्ती मालक काहीच नाही. निमित्त मात्र तुम्ही बाबा ते पाहण करून पहा. पुण्याची गोष्ट आहे. कामण्याचे पाहिजे जातीचे रगवायचे काम प्रत्येकपणे युगामध्ये जन्मामध्ये आपण आजचे नाही. इथून आलो आपण 4 खाणे झाल्या तेव्हापासून मानव आपण जेव्हापासून सगळे वाढत शंकरापासून या मानवाचा आता भारतामध्ये माझ्या लक्षामध्ये आलं पाहिल्यावरून की शंकर पार्वती खरे प्रेम मानवाचं एक गुरुकुळ आहे. ती परंपरा शिव परंपरा ज्ञानेश्वरा प्रेम आली. नामदेव खेचर तिथून ही परंपरा आली चालत शंकराची. आणि इथे काय झालं, ह्या ज्ञानेश्वराच्या काळामध्ये तिथे आपली आरती केली. आपण आरती केली, त्या आरतीचं वर्णन करावं नाही. ज्ञान लोकले लगे ह्याची नरंची पूर्ण अवतार पांडुरंग नाव ठेवलं की हे ईश्वरा आमचं ज्ञान हरपलं म्हणजे लोकलं म्हणजे हरपलं. आता तूच आमच्या कोणीतरी आमच्या धनासाठी महात्मा वाटला आणि आमचं धन दे. ते तुमच्या आरतीमुळे प्रार्थनेमुळे ते हरपलं म्हणत
होते ना त्याच्यासाठी मला वाटलं लावले. आता हरपून येऊ नका, ऐका, आता हरपून येऊ नका. ज्ञान उपले जगी हेची नेनंती कोण म्हणजे रखणारा कोणी जेव्हा तूच का. मी आलो नाही, घेतलं नाही, त्याला मला वाटलं तुम्हाला सेवा करायसाठी. प्रगटक हे बोले, ईश्वर ब्रह्माची केले, रामाने चर्चेमध्ये ठेवले. या ठिकाणी मी डोक्याची पिवडत तुम्ही कुठं असा तुमच्या आरती तुम्हाला बोलले. प्रगटक हे बोले, ईश्वर ब्रह्माची केले. आता काय दाखवत कमीत कमी 4 लाख पब्लिक दारू झाली असेल भारतामध्ये पुढे आपल्याला. आणि असं मागं आहे की सतयुग लागलं हे लोकणार नाही. आज स्वतंत्र झाले आपण. आता विवेकानंद स्वामीचे दूर झालेले फोटो लावला बसून आता भेटले. आध्यात्मिक ज्ञान म्हणतात त्याला. काय चुकलं कोणतं फुलाची तर नव्हतं. काही फुलाची बाबा सांगते आता तरी लक्षात घ्या. ज्ञान लोकले लगे ह्याची विनंती पूर्ण. इथं मी जनार्दन स्वामीने डोकं टेकलं. मी इथंच दिवसाची खाली आणि आम्हाला भेटला आता. तुम्ही याला खराब करू नका, गमवू नका. म्हणजे ध्यानाला बसा. ध्यानाच्या पलकल काहीच नाही. पार्वतीने हे सांगलं. मात्र म्हणजे काय पंचाक्षरी षडाक्षरी द्वादश पंचाक्षरी म्हणजे पाठ काहीच नाही. आणि श्वासोश्वास श्वासोश्वासाला मंत्र म्हणजे श्वासोश्वास गायत्री मंत्र. गायत्री मंत्र म्हणजे आता काय गायचे 9 रत्न म्हणतात. दूध दही ताक शेण गवते हाड मार तिचं वयालाच नाही. म्हणजे या ओमला गायची पदवी दिलेली आहे. ओमला गायची पदवी दिलेली आहे. आणि हा ओम मला त्याने श्वास जर आपल्याला प्रसन्न झाला तर 9 रत्न चांगले. आज हे मला हे ह्या मंत्रावर गायत्री मंत्रावर पुस्तक कॅपिटल याच मंत्र श्वास कुंडली शक्ती जगदंबा ईश्वराची कोपा सावली केली. ज्ञानेश्वरी मध्ये आहे संभावी शक्ती, कुंडली शक्ती, पराशक्ती, नाग. आत्माला अनेक नाव दिले. हे जाणार हे त्याला दान गेले, सगळे गेले. हे दाखवत आहे याच्या अशा करू. या माणसाच्या जन्मामध्ये परमेश्वर म्हणजे आपल्या आत्माला खा. आणि 4 मुकामी दोन मिळाले. आजवर म्हणतो स्वर्गवासी अनु याच कारणाशी. कोणा स्वर्गात होतो याला स्वर्ग म्हणतो. पित्याच्या डोक्यात होतो, पित्याच्या डोक्यात उतरलो गर्भपानं उत्थेमध्ये गेलो माझ्या गर्भामध्ये. 9 महिन्याच्या नंतर वापस आलो. आता पुन्हा जिथून आलं ते चूक आहे हे लक्षात ठेवा. दळीचे लग्न दळीची म्हणजे मिठाचा खडा पाण्यावर वाटावा आणि पाण्यात टाकल्याला मिळून जाते. तसे आपण हे जलरूप होतं. हे आकार घेऊन आलो आणि आकार जाते वेळेस आपण तुम्हाला कोणी सांगू शकता असेल की आपल्याला ध्यान करून सगळे आपल्या स्वरूपाने मिळून जायचं. अगर इथून मोठा मिळाला तर धर्म मरण बंद. आखरी जिथून आलो तिथं जायचं. असं कोणाला जायचं. आणि ही गोष्ट कृष्णाला गीतेमध्ये सांगते अर्जुना देह सुटते वेळेला माझ्या स्वरूपामध्ये तू ध्यान कर आणि मी अमर होईल. आखरी आपल्या भारताची संस्कृती मागितली अशी आहे. किती वेळा जन्मावा किती भोगावा परिस्थितीश्वरा तू मला आता सोडू नको आणि मी तुला सोडणार नाही. आता मला प्रयत्न आहे.